गीता अध्याय 6 श्लोक 8 ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। ज्ञान विज्ञान विवरघात तृप्तात्मा त्रुवरघात कूटस्थो टवरघात कुदीर्घ आहे विजितेन्द्रियः युक्त युवरघात इत्युच्यते इति उच्यते असं ऐकवलं पाहिजे. ईवराघात त्युवरपणाघात इत्युच्यते योगी समलोष्टाश्म लो पूर्ण वाढवायचा मग श म्हणायचा लोष्टाश्म कायचनः का नंतर यचा उच्चार करायचा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः 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 युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः 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 ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. संधि विग्रह ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विजितेन्द्रियः युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म काञ्चनः. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींनी तृप्त झालेलं आहे. कूटस्थः म्हणजे निर्विकार विकाररहित असणारा. विजितेंद्रियः ज्याने इंद्रिय चांगल्या प्रकारे जिंकून घेतली आहेत. युक्त म्हणजे भगवंताशी जोडलेला. इति म्हणजे असं. उच्यते म्हणजे म्हटला जातो. योगी योगी समलोष्टाश्मकाञ्चनः जो माती दगड सोनं यामध्ये सम असतो असा. अन्वय ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विजितेन्द्रियः समलोष्टाश्मकाञ्चनः योगी युक्त इति उच्यते. ज्याचं अंतःकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती विकाररहित आहे, ज्याने चांगल्या प्रकारे इंद्रिय जिंकून घेतली आहेत, माती सोनं दगड ह्यामध्ये जो सम राहू शकतो असा योगी. युक्त म्हणजे भगवंताशी जोडलेला किंवा भगवंताशी एकरूप झालेला असे म्हटले जाते. योगी होण्यासाठी माणसाला आधी ज्ञान पण करून घेतलं पाहिजे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान. जर सगळंच विश्व परमात्म्याने निर्माण केलं आहे तर नवनवीन शोध किंवा टेक्नॉलॉजी आहे ती काही दुसरं कोणी निर्माण केली का? ती पण भगवंतानेच निर्माण केली आहे. आपल्याला आयुष्य सुखकर व्हावं म्हणून विज्ञानसुद्धा भगवंतानेच निर्माण केलेलं आहे. विज्ञानाचे नवनवीन जे आविष्कार आहेत ते सुद्धा माणसांनी समजून घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर आत्मज्ञान पण
उत्तम प्रकारे आत्मसात केलं पाहिजे. एकांतामध्ये आत्मज्ञानाची कास धरावी आणि लोकांमध्ये मिसळल्यानंतर विज्ञानाची कास धरावी. जेव्हा या दोन्हीमध्ये तुम्हाला प्रावीण्य प्राप्त होईल, एक्सपर्टाईज प्राप्त होईल, तेव्हा त्या व्यक्तीला तृप्त आत्मा म्हणता येईल. जसं पोट भरलं की माणूस भुकेच्या दृष्टीने तृप्त आत्मा होतो, त्याचप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात झालं की ज्ञान विज्ञानाच्या बाबतीत ती व्यक्ती तृप्त झाली असं म्हटलं पाहिजे. असा ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा निर्विकार असतो. कूट या शब्दाचा अर्थ एक खाली दगडी लोखंडाचा हे असतो, खल असतो. त्या खलावर चामडं ठेवून त्याच्यावर घाव घातले जातात. घाव असतात ते चामड्यावर बसतात, खालच्या कूटावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे जे काही सुखदुःखाचे मानापमानाचे घाव आहेत ते देहाला बसतात, आतल्या आत्म्याला काहीही त्याचा फरक पडत नाही. आणि मी म्हणजे आत्मा आहे, देह नाही, हा जेव्हा भाव अखंड जागृत राहतो तेव्हा आपणही आत्मतत्वाप्रमाणे निर्विकार राहू शकतो. असा जो कूटस्थ आहे, विकाररहित झालेला आहे, जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत. इथे वी जोडलाय. वी म्हणजे विशेषत्वाने इंद्रिय जिंकलेली आहेत. कासवाचा दृष्टांत आठवायचा. कासव ज्याप्रमाणे जिथे धोका असतो तिथे इंद्रियांना आवरून घेतो आणि जिथे धोका नसतो तिथे इंद्रियांना मोकळं सोडतो. ह्याला विशेषत्वानी इंद्रिय जिंकणं म्हणायचं. इंद्रियांना अखंड जर आखडून घेतलं तर ती जास्त बंड करून उठतील, पण त्या इंद्रियांना पूर्ण मोकळी दिलीत तर ती इंद्रिय विषयांमध्येच जास्तीत जास्त रमतील. म्हणून इंद्रियांना पूर्णपणे आखडून पण घ्यायचं नाही किंवा इंद्रियांना पूर्णपणे जखडून पण ठेवायचं नाही आणि इंद्रियांना पूर्णपणे मोकळीक पण द्यायची नाही. हे ज्याला जमलं तो विजितेंद्रिय झाला. विशेषत्वाने त्याने इंद्रिय जिंकली आहेत. इंद्रियांना त्यांचं कार्य तर करू द्यायचं, पण त्या इंद्रियांना वाहवू द्यायचं नाही कुठल्याही विषयांमध्ये. हे ज्याला जमलं तो विजितेंद्रिय. अशी व्यक्ती सगळ्याच्यामध्ये सम असते. इथे भौतिक उदाहरण दिलेलं आहे एक, की मातीचं ढिकूळ, दगड आणि सोनं ह्या तिन्हीमध्ये ती व्यक्ती सम असते. आता सम ह्या तिन्हीमध्ये काय आहे? खरं तर काहीच नाही आहे. व्यावहारिकदृष्ट्या मातीला काही किंमत नाही आहे, दगड तर काहीच उपयोगाचा नसतो, सोनं मात्र अतिशय मौल्यवान मानलं जातं. दगड त्यातल्या त्यात रत्नाचा असेल तर त्याला पण किंमत आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचं मूल्य वेगळं आहे. आता ह्या तिन्हीमध्ये सम काय आहे? तर हे तीनही पृथ्वीचे भाग आहेत, हे तीनही जड आहेत. हे लक्षात येणं, हे समत्व बघणं. ह्या तिन्हीमध्ये अजून एक साम्य असं आहे की हा एक कच्चा माल आहे. मनुष्याने जर ह्याच्यावर प्रयत्नांचा पराकाष्ठा केली तर मातीतून सुद्धा धान्य उगवू शकतं, दगडाची सुद्धा मूर्ती घडवता येते आणि सोन्याचे अजून सुंदर दागिने करता येतात. म्हणजे हा कच्चा माल आहे. ह्याचा जर मनुष्याने स्वतःच्या कर्मामध्ये उपयोग केला तर त्याच दगड, माती, सोन्याची किंमत जास्त वाढवण्याचं कर्तृत्व मनुष्यामध्ये आहे. हे साम्य बघायचं. आता हे विरुद्ध सुद्धा, हे तिन्हीही तुमच्याकडे आहे, पण तुम्ही जर कष्टच नाही केले तर माती जी आहे, कसदार माती जी आहे, त्याच्यावर जर प्रयत्न केले नाहीत तर ती पडून राहते आणि तिचा कस कमी कमी होत जातो. दगड आहे तो दगड तसाच्या तसाच राहिला किंवा त्याचा जर तुम्ही एखाद्याला मारण्यासाठी उपयोग केला किंवा त्या दगडाचा दुरुपयोग केला तर तुम्ही गुन्हेगार बनू शकता. त्याचप्रमाणे सोनं जर अंगावरही घातली नाहीत, दागिनेही केले नाहीत, नुसतंच तिजोरीत पडलं तर ते सोनं असून नसल्यासारखं आहे, मातीमोल आहे. अशा प्रकारे जर ह्या तिन्हीचा योग्य उपयोग नाही केला तर हे तिन्हीही मातीमोल होऊ शकतं. हे पण साम्य ह्या तिन्हीमध्ये आहे. आता समराय
घ्यायचं याचा अर्थ सोनं देऊन माती घ्यायची असा नाही. व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येकाची वेगवेगळी किंमत असणारच आहे. पण मनाने मला सोनंच हवं, माती दगड नको असं वाटणं जे आहे हे विषमता असल्याचं लक्षण आहे. माती जरी मिळाली तरी मी त्याचं सोनं करीन अशी धमक मनुष्यामध्ये असली पाहिजे, आणि तशी असणं याला सम राहणं म्हणायचं. लोष्ट म्हणजे मातीचं ढिकूळ, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं, या तिन्हीमध्ये सम राहता येणं हे योग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आत्ता इथे भगवंतानी जी 4 लक्षणं सांगितली, काय सांगितली? ज्ञानविज्ञान तृप्तात्मा, कूटस्थः, विजितेंद्रियः आणि समलोष्टाश्मकांचनः. ही अवस्था योग्याला प्राप्त होण्यासाठी परमात्मा अत्यंत जवळ असावा लागतो, किंवा परमात्म्याच्या कृपेनेच मनुष्याला ह्या 4 गोष्टी साध्य करून घेता येतात. म्हणून ज्याला हे जमलं त्याच्या ध्यानामध्ये परमात्मा निश्चित असतो, किंवा तोच परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, योगी झालेला आहे असं त्याला म्हटलं जातं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, कूटस्थो विजितेंद्रियः, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. हरि ओम तत्सत्.